झाले ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भाडी हलावी याला अवघावकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला। योगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। पांडुरंगाची ही आरती आपण गेली अनेक वर्ष ऐकतो आहोत। आज याची देही याची डोळा या आरतीचा आम्ही अनुभव घेतो आहोत, कारण की पुंडलिकाच्या भेटीसाठी जी परब्रह्म साक्षात आपल्या पृथ्वी तलावर अवतरले त्या पुंडलिकाचं मंदिर आमच्या पाठीशी आहे आणि बरोबर त्याच्या समोर जी चंद्रभागा आहे त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये श्री सेवा भजन संस्थेचे आम्ही सर्वजण उभे आहोत। हा सोहळा खरंच स्वर्गी नाही असं म्हणावं लागते आणि याच्यानंतर आता चंद्रभागेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही साक्षात त्या परब्रह्माचं त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत। प्रयत्न करणार आहोत तुम्हाला सुद्धा हे दर्शन देण्याचं। रामकृष्ण। आणि त्याचप्रमाणे या चंद्रभागेचं पाणी म्हणजे ज्याला आपण गंगा म्हणतो ती गंगा सुद्धा आम्ही आमच्या सोबत घेतलेली आहे। गंगेचं पावित्र्य राखत त्याचं पूजन करत आम्ही आषाढी एकादशी दिवशी याच गंगेने आपल्या विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक करणार आहोत आणि आपली आषाढी एकादशीची दिंडी या वर्षीची आम्ही साजरी करणार आहोत।